नमस्कार, मी आरती. महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज मध्ये आपले स्वागत. तर पाहूया आजच्या काही विशेष घडामोडी. महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना यांची युती झाल्यानंतर माजी खासदार राजन विचारे यांच्या कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांची उलट गर्दी पाहायला मिळाली. यावेळी कार्यकर्त्यांनी एकमेकांना पेढे भरवत, ढोल ताशांच्या गजरात गुलाल उडवत हा आनंदोत्सव साजरा केला. खासदार राजन विचारे यांनी विचारले असता ते म्हणाले, खऱ्या अर्थाने आजचा हा क्षण खूप मोठ्या आनंदाचा आहे. यावेळी माध्यमांशी बोलताना माजी खासदार राजन विचारे म्हणाले की खऱ्या अर्थाने आज हा मोठा आनंदाचा क्षण आहे. आज मुंबईला वाचवण्यासाठी आणि सत्ताधारी ज्या पद्धतीने भ्रष्टाचार करत आहेत त्यांना आळा बसवण्यासाठी, तसेच ड्रगच्या कारखान्याचे सूत्रधार या ठाण्यामध्ये राहतात. ठाणे महापालिकेच्या अधिकाऱ्याला आज ठाणे महापालिकेच्या वर्धापनादिनी पैसे घेताना रेड हँड पकडले गेले. या भ्रष्टाचार्याला आणि भ्रष्ट सत्ताधारी आणि भ्रष्ट अधिकाऱ्याला रोखण्यासाठी, तसेच महाराष्ट्राला या चुकीच्या गोष्टी पासून वाचवण्यासाठी आम्ही दोघे ठाकरे बंधू एकत्र आलो आहोत. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीची आठवण आज होत आहे. राज ठाकरे साहेबांना मी धन्यवाद देतो की स्वतःच्या ताकदीवर त्यांनी पक्ष स्थापन करून त्याला उभारी दिली. दुसऱ्यांचा पक्ष फोडत बसले नाही. स्वतःच्या कर्तृत्वावर ते जनतेच्या हिताचे काम करत आहे. तसेच माननीय उद्धव ठाकरे हे सुद्धा ज्याप्रमाणे अशा परिस्थितीमध्ये विरोधकांशी दोन हात करत आहे ते वाकण्याजोगे आहे. मुंबई ठाणे सहित संपूर्ण महाराष्ट्र वाचवायचा असेल तर सर्वांनी एकत्र येऊन खूप गरजेचे आहे आणि तेच धोरण डोळ्यासमोर ठेवून ठाकरे बंधू एकत्र आले आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने महाराष्ट्रातील सर्व जनतेला याचा आनंद झाला आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचं रक्त एक आहे, त्यामुळे त्यांचे विचार सुद्धा एकच आहे. जनतेच्या न्याय हक्कासाठी जर या दोघांनी संघटना एकत्र लढल्या तर विरोधकांना सुद्धा कळेल की या दोघा भावांमध्ये काय ताकद आहे. मागील काळामध्ये काय झाले ते विसरून जा. आता नवीन इतिहास रचला जाईल. सध्या जागोजागी भ्रष्टाचाराचे आणि ड्रग्जचे अड्डे निर्माण झाले आहे. सर्वत्र भ्रष्टाचार बोकाळला आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हे ड्रग्जचे धंदे सर्रासपणे चालू आहे. त्यामुळे सर्व जनता त्रस्त झाली आहे. म्हणून जर नवीन पिढीला वाचवायचे असेल तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज ठाकरे साहेब आणि शिवसेनेचे उद्धव ठाकरे साहेब यांची युती होणे काळाची गरज आहे आणि आज ती झाली आहे. स्वतःचे पोर तयार होत नाही म्हणून दुसऱ्यांचं पोर खांद्यावर घेऊन भारतीय जनता पक्ष चालला आहे. त्यांच्या पक्षात बाहेरून आयात केलेले गद्दार कार्यकर्ते आहेत. या उलट शिवसेना आणि मनसेमध्ये बाळासाहेबांनी मानलेले निष्ठावंत कार्यकर्ते आहेत. एकनाथ शिंदे, रवींद्र चव्हाण यांना रात्री 4-4 वाजेपर्यंत मीटिंग घ्यावी लागते. हा केवढा मोठा धसका त्यांनी घेतला आहे. हा सगळा मनसे आणि शिवसेनेचा युतीचा धसका आहे. ही युती काँग्रेसला सुद्धा बरोबर घेऊन जाणार आहे. आता दोन भाऊ एकत्र आले आहेत. नक्कीच काँग्रेस सुद्धा बरोबर येणार आहे याची शंका नाही. त्यामुळे सत्ताधाऱ्यांची झोप उडाली असणार, अशा पद्धतीने राजन विचारे यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. सर्वात पहिल्यांदा जेव्हा राजसाहेब आणि उद्धवसाहेब एकत्र आले, उभ्या महाराष्ट्राला आनंद झालेला. अनेक वर्षांची ही मनोकामना आज ही पूर्ण होताना आपल्याला दिसते. आणि महाराष्ट्राच्या कोणत्याही जाती धर्माचा माणूस असो, त्याला खऱ्या अर्थाने एक गोष्ट माहिती आहे की महाराष्ट्राला योग्य दिशा जर का द्यायची असेल तर ती फक्त ठाकरे हे नावच देऊ शकतं. आणि आजचा हा आनंद, आज 20 वर्षापासून जे स्वप्न होतं, सन्माननीय बाळासाहेबांचंही स्वप्न होतं की दोन भाऊ एकत्र यायला पाहिजेत महाराष्ट्रासाठी. आणि आज 20 वर्षानंतर हे महाराष्ट्रात घडलेला आजचा दिवस आहे. तर कुठल्याच सणाची उपमा देणार नाही, कारण हा सणच वेगळा आहे. आज मराठी माणसासाठी, मराठी हक्कासाठी आहे. आणि हा ठाकरे ब्रँड खूप काही वेगळं देऊन जाणार आहे. मला असं वाटतं मराठी माणसांनी एकजूट करून ह्या वेळेला एक विचार करून सत्तेत आपली माणसं आणायलाच पाहिजे, कारण हे गरजेचं आहे महाराष्ट्रासाठी. आणि आजचा दिवस खूप आनंदाचा आहे. आज दोन्ही पक्षांनी येऊन एकत्र आनंद साजरा केला. आज आम्ही एवढंच म्हणू शकतो की मार्केट कोणाचा पण असू देत, ब्रँड तर ठाकरेच चालणार. आज आनंदाचा क्षण आहे, कारण संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीची आठवण या ठिकाणी आज होते. आज तुम्ही बघितले असेल त्यावेळेला मुंबई वाचवण्यासाठी, आणि आज महाराष्ट्रामध्ये तुम्ही बघितलं असेल कशा पद्धतीने हे सरकार भ्रष्ट मार्गाने या ठिकाणी काम करते. आज तुम्ही बघितलं असेल सर्व ठिकाणी, आज तुम्ही बघितलं असेल ठाण्यामध्ये सुद्धा आज ड्रग्जचे कारखान्याचे सूत्रधार या ठाण्यामध्ये राहतात. आणि आज तुम्ही बघितलं असेल की आज कशा पद्धतीने हे ठाणे असेल, महाराष्ट्र तुम्ही बघितलं असेल, ठाणे महापालिका, ज्या महापालिकेची निवडणूक आता होणार आहे, त्या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये सहाय्यक आयुक्त दर्जाचा अधिकारी ठाणे महापालिकेच्या वर्धापन दिनाच्या दिवशी त्या ठिकाणी आज कशा पद्धतीने भ्रष्टाचार करतात, म्हणजे पैसे घेताना त्या ठिकाणी पकडलं गेलं.
या भ्रष्टाचारांना रोखण्यासाठी आणि महाराष्ट्र वाचवण्यासाठी या ठिकाणी आज ठाकरे बंधू एकत्र झालेले आहेत आणि त्यावेळची आठवण आज संयुक्त महाराष्ट्राची चळवळीची आठवण आज या ठिकाणी होते. महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावरती ही युती झालेली एक म्हणावं लागेल, तर ही फक्त निवडणूक तोंडात डोळ्यासमोर ठेवून गेलेली आहे. मला वाटतं मी खास करून आदरणीय महाराष्ट्र नवनिर्माण सेना राज ठाकरे साहेबांना धन्यवाद देईन की त्यांनी स्वतःचा पक्ष काढला, कुठला पक्ष फोडत बसले नाहीत आणि स्वतःच्या कर्तृत्वावरती त्या ठिकाणी आज ते महाराष्ट्रामध्ये काम करत आहेत. त्याच पद्धतीने पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब एवढं सर्व होत असताना सुद्धा आज कशा पद्धतीने यांच्याशी दोन हात करतायत आणि तुम्ही बघितलं असेल मुंबई वाचवायची असेल, ठाणे वाचवायचं असेल तर मला वाटतं सर्वांनी एकत्र यायला पाहिजे आणि आज ठाकरे बंधू एकत्र झालेले आहेत. त्याचा आनंद खऱ्या अर्थाने मला वाटतं सर्वांनाच झालेला आहे आणि महाराष्ट्रातल्या जनतेला झालेला आहे. राज ठाकरे यांनी 2005ला पक्ष सोडला होता शिवसेना, त्यानंतर खऱ्या अर्थाने विरोधक जो राज ठाकरेंचा किंवा मनसेचा होता तो शिवसेना होता. मधला जो 20 वर्षांचा काळ आहे त्यामध्ये कुठेतरी शिवसेना आणि मनसे हेच एकमेकांचे विरोधक होते. मला वाटतं आता ते मागचं काय झालं ते विसरून द्या. आता खऱ्या अर्थाने एकच रक्त तुम्ही बघितलं असेल. शेवटी राज ठाकरे साहेबांचे विचार आणि उद्धव साहेबांचे विचार एकच आहे ना. आमचा जन्मच त्यासाठी झालेला आहे. सर्वसामान्य माणसाच्या न्याय हक्कासाठी लढणारे या दोन्ही संघटना जेव्हा रस्त्यावरती उतरेल ना त्यावेळेला त्यांना माहीत पडेल समोरच्या लोकांना. पण ठाकरे ब्रँड तुम्ही जो म्हणता, नगरपालिका निवडणुकीमध्ये अनेक ठिकाणी दोन्ही पक्षांनी एकत्रित मिळून उमेदवार उभे केले होते, पण कुठेही उमेदवार निवडून आणता आला अहो नाही. आता ते नगरपालिका मी काय बोलतो मागे काय झालं ते सोडून द्या ना. आता नवीन इतिहास करूया आपण आणि त्या इतिहासात नक्की यश येईल. कारण आज तुम्हाला माहिती असेल सर्व नागरिक महाराष्ट्रातले त्रस्त झालेले आहेत. आज तुम्ही बघितले असेल जागोजागी ड्रगचे अड्डे या ठाणे असेल, ठाणे जिल्हा असेल, अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आहे आणि त्याचे सूत्रधार सुद्धा या ठाण्यामध्ये आहेत. आणि म्हणून हा जर समजा या नवीन पिढीला वाचवायचा असेल तर मला वाटतं सर्वांनी या ठिकाणी जी युती झालेली आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि खऱ्या अर्थाने उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना. साहेब, तुमची युती इकडे होते, दुसरीकडे तिकडे युतीची घोषणा लवकरच होती. ज्या नगरपालिका निवडणूक एकमेकांच्या विरोधात लढले होते ते आता युती करतायत का? तर ठाकरे ब्रँडला घाबरले. अहो ठाकरे ब्रँडला घाबरायलाच लागेल साहेब. दोन ठाकरेमध्ये ताकद केवढी आहे महाराष्ट्रामध्ये. आणि तुम्ही बघितलं असेल की आज एवढं सर्व होत असताना सुद्धा आज उद्धव ठाकरे साहेब एवढे सर्व लोक गेले, परंतु आज नव्याने त्या ठिकाणी कार्यकर्ते येत आहेत. आणि तुम्ही बघितलं असेल आज एवढ्या लोकांना फोडून सुद्धा आज शिवसेना त्याच जागेवरती पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली ताठमानेने उभे आहेत. एक भीती ही पण आहे कारण तिथे युती केल्यामुळे शिवसेना आणि भाजप यांनी जे काही इन्कमिंग चालू ठेवलं होतं आणि अजूनही सुरू आहे त्यांना कुठेतरी आता तिकीट देताना त्यांचा पत्ता मला वाटतं त्यांना पर्याय आणि स्वतःचे पोरं तयार होत नाहीत म्हणून दुसऱ्याची पोरं खांद्यावर घेऊन हे चालणारे दोन्ही पक्ष आहेत. आज तुम्ही बघितले असेल जे आज BJPमध्ये वर्षानुवर्ष त्या ठिकाणी काम करतायत. आज तुम्ही बघितलं असेल ह्यांच्याबरोबर गेलेले निष्ठावंत आहे, परंतु आज त्या ठिकाणी बाहेरून आयात केलेले मग या पक्षातून मग त्या पक्षातून. अरे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्ष म्हणजे फॅक्टरी आहे. इकडे कार्यकर्त्यांची निष्ठावंत फळी आहे. आणि तुम्ही बघितलं असेल की कशा पद्धतीने आज यांच्याशी मुकाबला त्या ठिकाणी करतायत. या सर्व निष्ठावंत कार्यकर्त्यांना मी धन्यवाद देतो. साहेब, ज्यांना युतीमध्ये तिकीट मिळणार नाही कारण हिंदवी मोठं झालेले आता जागा कमीत आणि इच्छुक जास्त आहेत त्यांना पर्याय म्हणून मनसे निवडा दिसतोय, त्यांचं स्वागत करायला. बघा आमच्याकडे सर्वांचं स्वागत आहे. आमच्याकडे तुम्हाला माहिती असेल आज अशा पडत्या काळात सुद्धा आज राजसाहेबांवरती सुद्धा किती त्रास झाला असेल, उद्धव साहेबांना सुद्धा किती त्रास झाला असेल, परंतु या निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या जीवावरती दोन्ही संघटना या ठिकाणी जोपर्यंत उभे आहेत त्या अशा लोकांना घाबरायची गरज नाही. किती सीट ते मला वाटतं ठरलाय का युती झाली म्हणजे फॉर्म्युला ठरला ना. युती कशावर होते फॉर्म्युला. आमच्याकडे फॉर्म्युला नाही.
आमच्याकडे फॉर्म्युला नाही, आमच्याकडे युती आहे. माझा प्रश्न असा आहे की आता तुम्ही एकत्र आलाय, एकत्र मी पूर्णपणे चित्र स्पष्ट झालेलं आहे. काय आपली चर्चा झाली का, वाटाघाटी काय झालीत का, की उभाटा किती लढेल? आमच्या सर्व वाटाघाटी झालेल्या आहेत. तुम्ही त्याच्या वाटा शोधू नका. तुम्ही आम्हाला आमच्या वाटा माहिती आहेत, त्यामुळे तुम्हाला सांगण्याची गरज नाही. तुम्हाला लवकरच दिसेल काय ते. किती जागा लढायची इच्छा आहे? मी काय बोलतो, आमच्या वाटाघाटी झालेल्या आहेत, त्यामुळे तुम्ही टेन्शन घेण्याचं कारण नाही. आता एकमेकाला पेढे भरवले, संपला विषय आमचा. मनसेला किती जागांची अपेक्षा आहे? मी तुम्हाला मगाशी सांगितलं की ही जी तुम्हाला जी बातमी पाहिजे, एक आता 2 दिवसाचा सन्माननीय विचारे साहेब, सन्मान्य जाधव साहेब, केदारजी, आम्ही सगळे बसून पत्रकार परिषद घेऊन तुम्हाला जी माहिती पाहिजे ती आम्ही देऊ. अरे अजून फॉर्म भरायला सुरू झालेलं आहे. रवींद्र चव्हाण आणि एकनाथ शिंदेना रातोरात बैठक घ्यायला लागते. अरे केवढा मोठा धसका आहे. रात्री 4-4 वाजेपर्यंत बसवायला लागतं. हाच मोठा शिवसेनेचा आणि ठाकरे बंधूंचा धसका त्यांनी घेतलेला आहे, आणि त्यामुळे झकमारून त्यांना युती करावं लागेल. काँग्रेस पुढे दिसत नाहीये. बरोबर येईल, सर्व येईल. आम्ही सर्वांना घेऊन जाणार आहोत. आम्ही सर्व महाविकास आघाडी, त्याचबरोबर शिवसेना, आपल्या मनसे युती या ठिकाणी झालेली आहे. काँग्रेसनी या ठिकाणी 35 जागांचा प्रस्ताव ठेवला. अहो, मी काय बोललो, तुम्ही वाटा शोधू नका. आमच्या वाटाघाटी झालेल्या आहेत. वाट लावू नका. अरे गण्याचा प्रश्न चालू आहे ना. आता दिसेल ना तुम्हाला, दिसेल. शेवटी 2 भाऊ एकत्र आले, संपला विषय सर्व. तर या होत्या शहरातील महत्त्वाच्या ठळक घडामोडी. अशाच काही नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आमचे एक ध्येय, आम्ही तुमच्या सोबत. तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच वेळी. तोपर्यंत धन्यवाद.